मित्रांनो, आज मी फालुदाची रेसिपी बनवतोय. म्हणजे रेसिपी म्हणजे याच्यातले जे नूडल्स असतात ते बनवतोय आज तुमच्यासाठी खास. मित्रांनो, याच्यामध्ये घेतले कस्टर्ड पावडर, हा व्हॅनिला फ्लेवर आहे, बटरस्कॉच पण येतो. याच्यामध्ये पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं. प्रॉपर मिक्स करा. त्यानंतर हीट पॅनवरती ॲड करायचं आणि लगेच स्टर करत, मिक्स करत आपल्याला ते पूर्ण असा जाडसर करून घ्यायचा. पिठासारखा असा एकदम जाड झालं पाहिजे आणि देन गरम-गरमच आपल्याला या भांड्यामध्ये ॲड करायचं. ज्याच्यामध्ये आपलं शेव वगैरे पाडते तो साचा लावा आणि याच्यामध्ये ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर आपल्याला गरम-गरमच थंड पाण्यामध्ये, एकदम चिल्ड पाण्यामध्ये त्यांना पाडायचं आहे, जेणेकरून त्याचं हीट आणि गरमचं लगेच मिश्रण होऊन ते तुटायला नको. जर तुटले तर समजा तुमचं पाणी थोडंसं जास्ती गार नाही झालं आहे. जास्ती गार पाणी पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे नूडल्स तयार होतात. आता सिंपल इथं रूह अफजा घेतला, जो असा कासावरती ॲड करतोय, खालती ते नूडल्स ॲड करतोय, सब्जा ॲड करतोय. दुधाची रबडी बनवलेली त्याची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. सिंपल आहे, बनवू शकता तुम्ही इझिली. त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम टाकतो. तुम्हाला पाहिजे ती आईस्क्रीम टाकू शकता. परत एकदा नूडल्स, थोडं सब्जा आणि रूह अफजा टाकून मित्रांनो ही माझ्या पद्धतीने बनवलं मी. त्यामुळे मी माझ्या पद्धतीच्या हिशोबाने सगळं खाली थोडंसं मिक्स असं डबल डेकर टाईप बनवलंय आणि थोडेसे तुटी-फुटी वरतून टाकतोय, थोडंसं वरतून टाकतोय काजू, बदाम. त्यानंतर थोडंसं टाकण्यात ते तुकडे नूडल्सचे, रूह अफजा आणि सर्व्ह करतो मित्रांनो यम्मी यम्मी फालुदा.